सर्व खेळाडू डगआउटमध्ये या मांडवामध्ये आणि तिथूनच दाखल व्हायचे खेळाडू. वारंवार सूचना दिल्या जाणार नाहीत. मॅच त्याशिवाय सुरू होणार नाही. आणि चालू मॅचच्या खेळाडूंना जागा द्या बसायला. तिथं सर्वांना विनंती आहे. तिथं बसलेले खेळाडू संकेत, रोहन, खेळाडूंना बसायला जागा द्या. चालू मॅचच्या खेळाडूंना. मॅचला सुरुवात करायची. 12वा खेळाडू पाठवा. दोन्ही टीम रियांश 11 या रन 11. नावं आम्हाला सांगा. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय सार्थक महांगडे. अतिशय अप्रतिम कामगिरी, ऑलराऊंड परफॉर्मन्स. सलामीची जोडी. नावं सांगा. कृषी विस्तार अधिकारी फलटण दीपकजी महांगडे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण देणार आहोत. त्याबरोबरच सचिन आणि रोहित दाखल. पहिला डॉट बॉल आलाय. गोलंदाजी करतोय संघमालक स्वतः बद्रीनाथ आहेत, उपसरपंच. एक सिंगल आली या चेंडूवरती. रोहित स्ट्राईकवर दाखल होईल. सचिन आणि रोहित सलामीची जोडी आहे. स्वतः उपसरपंच बद्रीनाथ गोलंदाजी करतात. यावेळी आडावाटनं फटका खेळलाय. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न रोहितच्या माध्यमातून यशस्वी होईल. 2 धावा पूर्ण. सामनावीर पुरस्काराचा मानकरी दिला जातोय. अगदी चांगली कामगिरी सार्थकची राहिली. अजून एक सामना जिंकल्यानंतर संघ मालकांकडून व्हॅल्यू ग्रुप संघाला नक्कीच जेवण आहे हॉटेलमध्ये, याची नोंद घ्या आजच. तीन चेंडू 3 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी मात्र वाईड बॉल. दिशा खराब आहे. प्रमोदांना गायकवाड या मॅचसाठी पंच म्हणून तैनात, तर सोबतीला राजीव शेठ शिर्के. यावेळी चांगला चेंडू हाताळला. डॉट बॉल आहे. गोलंदाजी अप्रतिम राहिली. रोहितला थांबवलाय आपल्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा यॉर्कर हाताळलाय, परंतु सिंगल मात्र येईल. 4 वरती धावफलक पोहोचेल. 5 वरती खरं तर पोहोचेल धावफलक. एक वाईड देखील आहे. एक बॉल हाताळायचा या षटकामध्ये अजून. या चेंडूवर प्रहार केला. 1 बाउन्स. निष्ठून जाईल का थांबवला जाईल? थांबवला जातोय. 2च धावा मिळतील. 3 धावा. नो प्लस 2 आहे का? येस, नो प्लस 2. 3 धावा येतील. नो प्लस 3. थँक्यू. नो प्लस 3 धावा येत आहेत. टोटल 4 रन्स या बॉलवर. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. इथं मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? रनआउटच्या रूपात रोहित होतील बाद. परतावा लागेल माघारी. फ्री हिट वरती आपली विकेट गमावली आहे. षटक पूर्ण. एका षटकानंतर धावफलकावर आहेत 9 धावा. 1 गडी बाद 9.
एका षटकानंतर 9 धावा धावफलकावर. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय खेळाडू. बॅट्समन आहे आयुष दाखल होईल मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी प्रकाश फौजी येत आहेत. अनेक सीमेवरती लढणारे जवान क्रिकेटच्या पटलावरती देखील लढवय्यासारखी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात आजच्या दिवसात. पहिला चेंडू ड्राईव्ह केला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 2 धावांसाठी फटका खेळलाय रोहित सचिनच्या माध्यमातून. आकुटपदा चेंडू आडवा बॅटने खेळायला फटका. डीप मध्ये खेळाडू तैनात. 1 बाउन्स फील्ड केला जाईल. रनआउटची संधी मात्र इथं नाहीये. 2 धावा पूर्ण होतील. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर गॅप शोधलाय परंतु बॅकवर्ड रिजन मध्ये केवळ एक सिंगल डिक्लेअर मध्ये मिळेल. 5 धावा 3 चेंडूंवरती आल्यात आतापर्यंत. यावेळी मात्र डाऊन द लेग वाईड बॉल आहे. लॉफ्ट केलाय चेंडू. यावेळेला गॅप शोधलाय अगदी बिरकावून दिलाय. मस्तक पे दस्तक फ्लॅट षटकार 6 धावांसाठी. थेट सीमा पार हा फटका खेळलाय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. यावेळी ताकदीचा पुरेपूर वापर. टायमिंग आहे प्रॉपर. स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम षटकार. सलगचे 2 प्रहार आलेत. दबाव टाकण्याचा प्रयत्न राहिला प्रकाश फौजी यांच्यावरती. धावफलकावर धावा लागतात त्या 27. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 1 बॉल बाकी. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. यावेळेला बॉलच्या खाली खेळाडू येतोय. खाच पकडला जातोय. विकेटचं पतन. प्रकाशच्या खात्यामध्ये विकेट येते. सचिन होईल बाद. 2 षटकांनंतर 27 धावा धावफलकावर. 27 रन्स ऑन द बोर्ड. यानंतरची मॅच तयार राहायचे खेळाडू. फौजी 11 आरुष 11. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्ट करा. कॅप्टन उपस्थित नसेल तर समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल याची नोंद घ्या. बॅटिंग साठी येतो तो योगेश नवीन फलंदाज. तर गोलंदाजीसाठी अनिकेत आलाय. आयुष स्ट्रायकिंग एंडला सामना करेल. अनिकेतचा सोडून दिलाय चेंडू डाऊन द लेग. इथं मात्र पंत सांगतायत हा डॉट बॉल आहे. आडाबॅटनं फटका खेळलाय. अगदी तैनात खेळाडू. सिंगल प्राप्त होईल. यानंतरची मॅच फौजी 11 आरुष 11 तगडी लढत पाहणार आहोत आपण. यावेळी सोडून दिलाय. वाईड बॉल आहे. दिशाहीन चेंडू. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला फटका खेळलाय. 1 बाउन्स. जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा होतील प्राप्त. वेग थांबवलाय धावफलकाचा या षटकामध्ये. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न राहिलाय. संपर्क तितकासा चांगला नाही. सिंगल अवघी प्राप्त होईल याही चेंडूवर. वाईड बॉल. पुन्हा एकदा हाताळावा गेला चेंडू. अतिरिक्त धावा भरपूर आल्यात या षटकामध्ये. या इनिंग्स मध्ये वाईड बॉल आपल्याला भरपूर पाहायला मिळतात. या वेळेला फुल टॉस वरती फटका खेळलाय. गॅप शोधलाय. अगदी निष्ठून जाईल का पंत सांगतील. या डिक्लेअर झोन मध्ये केवळ 1 सिंगल मिळते.
2 आणि 3, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 7, 8 रन आलेत. 8 रन आलेत. 35 झाला 35. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड रिजनमध्ये एक धाव मिळेल या चेंडूवरती. डिक्लेअरमध्ये 36 धावा धावफलकावर 3 षटकांनंतर. येणारे षटक महत्वाचं राहील. धावांचा वेग वाढवावा लागेल. यानंतरची मॅच फौजी 11 आरुष 11 दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहतील. पहिला चेंडू आडाबाटने खेळलाय हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर कॅच पकडलाय. विकेट येते. फलंदाज होईल बाद. परतावं लागेल आयुषला माघारी. बॅटिंग साठी येतोय मैदानाच्या आतमध्ये संकल्प महांगडे. संघ मालक स्वतः मैदानाचा ताबा घेताना. रियांश 11 संघासाठी. चांगला चेंडू हाताळला हा डॉट बॉल. आडाबाटनं फटका खेळला. इथं मात्र सिंगल प्राप्त होते. पुन्हा एकदा आडाबाटनं खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली पकडला जाईल कॅच. आणखी एक फलंदाज होईल बाद. प्रतीकच्या हातामध्ये विसावला चेंडू. योगेशला परतावं लागेल माघारी. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये युवा खेळाडू होतोय. वेदांत दाखल होतोय. वेदांत आलेत. वेदांतच्या माध्यमातून फटका आडवाबाटने खेळलाय. घोषित क्षेत्रात चेंडू जाईल. पंच सांगतील एक डिक्लेअरची धाव मिळेल. अवघी एक धाव. यापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 38 धावा धावफलकावर दाखल आहेत. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. कव्हर्स मध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न राहिलाय. डीप कव्हर पॉइंट मध्ये खेळाडू तैनात. त्याच्या माध्यमातून थांबवलं जाईल. तिसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. त्या प्रयत्नात मात्र यश येत नाहीये. 2+ येते. विकेट डावाचे होते. संगता धावफलकावर लागल्या. 40 धावा विजयासाठी. 41चं समीकरण. करूयात पुढच्या मॅचचा टॉस. फौजी 11 विपक्ष आरुष 11 दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. फौजी 11 कॅप्टन आरुष 11 कॅप्टन. टॉससाठी लगेच यायचं. मैदानाचा ताबा लगेच घेतील रियांश 11. विस्पास कुटीची चावी जर कुणाला सापडली असेल तर कृपया जमा करा. या दरम्यान आपण टॉस करूया. पुढे या दोन्ही कॅप्टन. एका बाजूला फौजी 11 एका बाजूला आरुष 11. टॉससाठी कॅप्टन समोर येतील. अगदी आपण नाणेफेकीचा कौल लगेचच करणार आहोत. टॉस होतोय. समोर थोडा पुढे जाऊ. चला रियांश 11 मैदानाचा ताबा घेतील. नाणेफेकीचा कौल लागलाय तो आरुष 11च्या बाजूने. निर्णय कळवायचा. यानंतरची मॅच तयार राहायचं. पुढच्या टीम्स मराठे ब्रदर्स दत्तकृपा 11 पुढची मॅच असणार आहे. मराठे ब्रदर्स दत्तकृपा 11
मॅच होणार आहे. संघ तयार राहा दोन्ही संघ. चला घाई करा, मॅचला सुरुवात करूया. सलामीची जोडी दाखल झाली. नावं सांगा. सलामीची जोडी नावं सांगा आम्हाला. हे बाळा नावं सांग. तिकडे समोर बघ. पंकज मांगडे आणि नवीन निकम सलामीची जोडी. तर पहिलं षटक हाताळलेला गोलंदाज सचिन. यावेळी सोडून दिला. डाऊन दिले. वाईड बॉल आहे. आडावाटला फटका खेळलाय. मुडांवरती खेळाडू तैनात. सिंगल प्राप्त होते. धावांसाठी धावाधाव करावी लागणार आहे या मॅच मध्ये. 41चं लक्ष आहे डोळ्यासमोर. 2 धावाधाव फलकावर लागले. डॉट वाईड आणि एक सिंगल. आता स्ट्राईक वर आला नवीन निकम. नवीन निकम स्ट्राईक वरती होतील दाखल मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट केला चेंडू. पहिला चेंडूवरती अगदी आल्या पावली. हो एफर्ट चांगला आहे, परंतु अगदी नक्कीच चेक केला जाईल. षटकार आहे. एफर्ट मात्र लाजवाब. बाहेरून चांगला प्रयत्न केला गेला, परंतु तो प्रयत्न अपुरा ठरतोय. यावेळी सावध पवित्रा. सेन्सिबल क्रिकेट. सिंगल घेतली आहे. या दरम्यान टॉस तो झाला. आरुष 11 संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. गोलंदाजीचा निर्णय कळवलाय. याची नोंद फौजी 11 ने घ्यायची आहे. मॅच थोडीशी स्टार्ट ठेवा. घाई करा. वेळ आपल्याकडे कमी आहे. संपर्क पुन्हा एकदा बाटानी बॉल मध्ये नाहीये. शरीरावरती आदळलाय. चोरटी धाव मात्र घेतली जाते. सिंगल होते प्राप्त. एका धावेनं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावर लागतात त्या 10 धावा. समीकरण चांगलं राखलंय. आवश्यक धावगती राखण्यात यश आलंय आतापर्यंत. 10 धावांची मजल मारली आहे धावफलकावर. 41 ची आवश्यकता आहे. अकुटपदा चेंडू. मोठा फटका खेळला जातोय, परंतु केवळ एक सिंगल घोषित क्षेत्रात मिळेल. नो बॉल देखील आहे. नो प्लस 1. 2 धावा मिळतील. बॉल द्या.
नो प्लस एक धाव प्राप्त होते या चेंडूवरती. फ्री हिट असेल येणारा चेंडू. 5 चेंडूंचा खेळ झालाय. अखेरचा चेंडू फ्री हिट वरती ठोकलाय. षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये. धावफलकावर लागतात त्या 19 रन्स. 41 ची गरज आहे. 22 धावा अवघ्या अजून बाकी आहेत 18 चेंडूंमध्ये. परंतु मी म्हणेन मॅच अजूनही बाकी आहे. विकेट जर मिळवल्या तर या मॅच मध्ये पुनरागमनाची संधी आहे रियांश 11 या संघाकडे. स्कोर चेक केला जाईल. 18 धावा आहेत. करेक्ट केलं जात आहे. नक्कीच 18 धावा आहेत. थोडस टेक्निकल एरर. 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा आहेत. 23 ची अजूनही गरज. येणारा 18 चेंडू गोलंदाजीसाठी येतोय. जयंत महागडे आलेत गोलंदाजीला. चला घाई करा. 5-4च्या फील्ड सेटअप आहे. अगदी तुम्हाला 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवायचे. 5 खेळाडू एका बाजूला जास्तीत जास्त ठेवू शकता. पंकजच्या माध्यमातून आडवा बॅटने खेळायला फटका. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात. वाऱ्याच्या वेगाने येईल. फेकी चांगली. 2 धावा मात्र यशस्वीरित्या होतील पूर्ण. 20 वरती धावफलक पोहोचतो. येणारे 11 चेंडू 17 चेंडू 21 ची गरज आहे. यावेळी मात्र डॉट बॉल आहे. चांगले रॉंग रन्स टाकले जातात. कटर्स टाकले जातात जयंत महागडे यांच्या माध्यमातून. जयंत महागडे हे देखील सीमेवरती लढणारे जवान फौजी आणि तो लढवय्या मैदानाच्या आतमध्ये लढाई लढतोय संघासाठी. सलगचे 3 चांगले चेंडू हाताळलेत. पंकजचा संघर्ष राहिलाय. नवीननी जरूर चांगली खेळी केली आहे परंतु पंकजनं मात्र साथ देणं गरजेचं आहे. मॅच बनते या ओव्हरमध्ये. अवघ्या 2 धावा आल्यात 4 बॉलमध्ये. ही संपल्यात जमा. दोन धावा आल्या या चेंडूवरती. फटका यावेळी फसलाय. हवेमध्ये आहे. युवा खेळाडू बॉलच्या खाली. कॅच मात्र सुटलाय. 2 धावा पुन्हा प्राप्त होतील. 6 धावा या ओव्हरमध्ये आल्या. चांगली गोलंदाजी जयंतची परंतु धावा मात्र कमी पडतायत. 24 धावा धावफलकावर. आता येणारे 12 चेंडू 17 ची गरज आहे. मॅच अजूनही बनू शकते. बारा चेंडू 17 ची गरज आहे. स्ट्राईक वरती नवीन तर गोलंदाजीसाठी येत आहेत ते संकल्प. संघ मालक संघ स्वतः जबाबदारी खांद्यावरती घेत आहेत. फटका या वेळेला फसलाय. खेळाडू आहे. मिसफिल्ड होती आहे. 2 धावा प्राप्त होतील या चेंडूवर. 11 चेंडू 15 ची गरज असेल. आता नवीनची खेळी महत्वाची राहील. समोरच्या बाजूला फटका खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न याही वेळेला केला जाईल. थोडासा फंबल. त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज उठवतात. 2-2 धावा जोडल्या जात आहेत. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. 2 चेंडूंवरती 2 डबल्स आल्यात. यावेळी पुन्हा एकदा संपर्क तितकासा चांगला नाहीये परंतु गॅप मध्ये आहे चेंडू. बॅकअप दिला जाईल. डीप मिड विकेट वरून 2 धावा मिळतील. वाईड बॉल आहे या दरम्यान. जबरदस्त गोलंदाजी हाताळले.
डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी संकल्पची राहिले. संपर्क यावेळी पुन्हा एकदा तितकासा चांगला नाहीये. कॅच साठी प्रयत्न परंतु चेंडू जातो निष्ठून थेट सीमा पार. षटकार. हा कॅच जर येतोय तर मॅच येते का? नक्कीच आली असती परंतु आता मात्र ती निष्ठून चालली आहे. जणू वाळूचे कण हातातून निष्ठावेत तशी निष्ठून चालली आहे. धावफलकावर आहेत 37. 4 धावा दूर विजयापासून. नवीनची चांगली फटकेबाजी. जीवनदान. नशिबाच्या घोड्यावर स्वार नवीन. यावेळी स्लोअर वन चकवलाय. डॉट बॉल आलाय. षटक पूर्ण. 6 चेंडू 4 ची गरज. पंकजला आता जबाबदारी घ्यावी लागेल. 6 बॉल 4 ची आवश्यकता आहे. थोडीशी घाई करा. वेळ जास्त घेतला जातोय. अगदी 1:30 वाजतायत. अवघी 5वी मॅच सुरू आहे. मॅचेस आपल्याला भरपूर खेळायचे आजच्या दिवसात. सहा बॉल 4 ची गरज आहे. फुलटॉस वरती फटका खेळला. हवेमध्ये आहे. कॅच पकडलाय. विकेट आली आहे. येणारे 5 चेंडू 4 ची गरज आहे. 5 चेंडू 4 ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये प्रकाश फौजी येतात. चला थोडीशी घाई करा. वेळ अतिरिक्त घेऊ नका. क्षेत्ररक्षण सजवा. खूप उशीर झाला आपल्याला. मॅचेस पूर्ण करायच्या वेळेमध्ये. प्रकाश फौजी. पाच चेंडू 4 ची गरज. लेग ब्रेकचा मारा करण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग बॉल आहे. वाईड बॉल. अवांतर धाव. योगेशच्या माध्यमातून हाताळलं जाणार हे षटक. 5 चेंडू 3 ची गरज. समोरच्या बाजूला खोदून काढलाय चेंडू. इथं मात्र दांडी गोल. विकेटचं पतन. 4 बॉल 3 ची गरज. नवीन निकम नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे राहतायत की काय हा प्रश्न आहे. हॅट्रिकची संधी तर नक्कीच परंतु तो मोठा प्रश्न नवीन स्ट्राईकवर येणार का आणि तो येण्यासाठी किती वेळ घेणार की नवीन फलंदाज जो आलाय अर्चित तो मॅच फिनिश करणार. 4 चेंडू 3 ची गरज आहे. मॅच बनते. पुन्हा एकदा मॅचमध्ये ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात. इथं मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल तुम्हाला. मोठे फटके न शोधता सिंगल डबल्स खेळत मॅच कशी संपवता येईल, विजय कसा प्रस्थापित करता येईल याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि ते लक्ष डोळ्यासमोर ठेवून अर्चित आलाय परंतु योगेश मात्र ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतोय. पुन्हा एकदा पायावरती आदळलाय चेंडू. रनआउटच्या रूपात. आणखी एक फलंदाज बाद. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 3 बॅक टू बॅक विकेट्स. मॅच इज ऑन. मॅच इज व्हेरी मच ऑन. 3 बॉल 3 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये युवा फलंदाज पियुष मांगडे पहा. नवीन निकम नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे राहतायत की काय हा प्रश्न होता. प्रश्न मोठा आहे. 3 चेंडू आता 3 ची गरज. 6 बॉल 4 ची मॅच 3 बॉल 3 वर आली आहे. मॅच बनली आहे. मॅच फसली आहे. आता मात्र कोण मारणार बाजी. इथं मात्र विश्वास ठेवावा लागेल स्वतःवरती कारण असं म्हणतात ना लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो प्रयत्न योगेश करतो. 3 बॉल 3 ची गरज आहे. समोरच्या बाजूला फटका खेळला. बॅक टू बॉलर. रनआउटच्या रूपात आणखी एक फलंदाज बाद. 2 बॉल आता 3 ची गरज. जमेची बाजू एकच. नवीन इज बॅक ऑन स्ट्राईक. नवीन स्ट्राईक वरती दाखल होतोय. 4 विकेट्स आल्यात आतापर्यंत या ओव्हरमध्ये. मॅच पुन्हा एकदा फसली आहे. काय मॅच घडते. हाय व्होल्टेज ड्रामा.
2 बॉल 3ची गरज आहे. बॅटिंगसाठी आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. नवीन स्ट्राईक वरती आहे. 2 बॉल 3ची गरज आहे. महत्वाची राहील आता नवीनची बॅटिंग. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. अटॅकिंग फील्ड सेटअप आहे. संकल्प मांगडे तो अटॅक चढवला गेला आहे कॅचिंग पोझिशन मध्ये. गॅप शोधला यावेळेला 2चा प्रयत्न नक्कीच राहील. दुसरी धाव पूर्ण देखील केली जाईल. 1 बॉल आता 1ची गरज. कंपल्सरी चेस हा नियम आहे. 1 धाव घ्यावीच लागेल. मॅच आवडली असेल ना तर मॅच वरती या टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेतली यंदाच्या पर्वातली पहिली हाय व्होल्टेज मॅच. अखेरच्या चेंडूपर्यंत हृदयाचे ठोके वाढवणारी ही महत्वपूर्ण मॅच. 1 बॉल 1 धावेची गरज. कोण मारणार बाजी? कोण ठरणार या जंगलाचा राजा? या मॅच मध्ये कोण ठरणार विजेतेपदाचा मानकरी? नवीन की योगेश? या राणा की रियांश? हवेमध्ये खेळलाय फटका. गॅप शोधलाय. नवीन निकम कमतावर कमतमान. या मॅच मध्ये आपल्या एकाकी झुंज देत असताना नवीननी संघाचा विजय रथ केलाय पार. याबरोबरच ठरतोय सामनावीर पुरस्काराचा देखील नवीन निकम मानकरी. मॅन ऑफ द मॅच. स्ट्राईक वर नवीन आला. ती रनआउट तिथं सॅक्रिफाईस विकेट केली आणि मॅच बदलली. चला यानंतरची मॅच आरुष 11 मैदानाचा ताबा घ्या. फौजी